हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही तव्यावर शेंगदाणे टाकून ही रेसिपी बनवली आहे का? तर बनवलीच असेल 100%. पण या पद्धतीने जर बनवली ना, तर तुम्ही मार्केटमधून कधीच विकत आणणार नाही बघा. तर असो, 1 वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे हे कुठलेही असेल तरी चालेल, फक्त शक्यतो मोठ्या साईजचे वापरायचे आहेत. तर ते व्यवस्थित तव्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि सतत हलवायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. त्यानंतर बघा, एका पेल्यामध्ये अर्धा पेला पाणी घ्यायचं आहे. अर्धा पेला पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जो आपला खायचा नाश्त्याचा असतो, तो 1 चमचा पुरेसा होतो. जर छोटा चमचा असेल तर 1.5 चमचा तुम्ही मीठ टाकायचं आहे. तर पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते पाणी मिठाचं करून घ्यायचे. पूर्ण मीठ विरघळवून घ्यायचं आहे. विरघळल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तव्यावर शेंगदाणे टाकून कुठली रेसिपी की तुम्ही मार्केटमधून विकत आणणार नाही. तर बऱ्याच वेळेला आपण खारे शेंगदाणे मार्केटमधून आणतो बघा, पण ते बाहेरून आणले तर ते कॉस्टली पण असतात आणि एवढे फ्रेश असे मिळत नाहीत बऱ्याच वेळेला. तर आपण जर असं घरगुती पद्धतीने जर बनवले तर अगदी भट्टीसारखे हे खारे शेंगदाणे तयार होतात आणि विशेष म्हणजे एवढे चविष्ट आणि रुचकर लागतात. तर बघा, तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता की इव्हिनिंगला. त्याचबरोबर उपवास जर असेल तर तुम्ही असे थोडेफार शेंगदाणे छोटी वाटी जर खाल्ले तर भूक भागली जाते, भूक लागत नाही आणि जे आपल्याला सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स असतात त्यासुद्धा कंट्रोलमध्ये राहतात. तर हे एवढे टेस्टी आणि रुचकर लागतात बघा खारे शेंगदाणे, आणि अगदी घरगुती पद्धतीने, फार वेळ लागत नाही. तर आता मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते आहे. तर आता बघा, हे जे आपण मिठाचं पाणी करून घेतले ते मिठाचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता बऱ्याच गृहिणींना खारे शेंगदाणे कसे बनवायचे हे माहिती देखील सुद्धा नाही, आणि काही जणी बनवत असेल तर आता तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बऱ्याच वेळेला जरी काही गृहिणींनी बनवले तरी ते सादळले जातात किंवा असे रुचकर चविष्ट होत नाहीत. तर असे हे शेंगदाणे तुम्ही बनवून बघा एकदा या पद्धतीने, आणि मग नंतर मला सांगा की कसे वाटले ते. तर बघा, आता इथे मिठाचं पाणी टाकलं हे सतत हलवायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवर हे व्यवस्थित असे सतत हलवून अगदी क्रंची छान कडक होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. तर आता तुम्ही हळूहळू त्याचा कलर चेंज होईल आणि पूर्णपणे पाणी सुकल्यानंतर बघा, पाणी आटून द्यायचं. पूर्ण पाणी सुकल्यानंतर एवढे छान टेस्टी होतात की भट्टीचे आपण जे खारे शेंगदाणे आणतो अगदी त्यासारखे त्याच्यापेक्षाही भारी होतात तसं बघायला गेलं तर. कारण घरगुती आपण जे काही करतो तर त्याची सर बाहेरच्या कुठल्याच पदार्थाला येत नाही. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं. तर आता तुम्ही हे बघताय बघा शेंगदाणे, तर हे जरा थोडे मिडियम साईजचे आहेत. तर तुम्हाला जेव्हा खारे शेंगदाणे बनवायचे तेव्हा ते मोठे शेंगदाणे आणायचे तुम्ही. आता हे मी सतत हलवते. पाणी पूर्ण सुकायला लागलेलं आहे बघा, सुकलेच आहे हे जवळपास, आणि सतत हलवायचं आहे असं. तर काही गृहिणी शेंगदाणे पण बनवतात, पण बघा त्यांचे सादळले जातात किंवा नरम पडतात आणि खायला एवढं टेस्टी लागत नाही. तर अशा पद्धतीने बनवायचे. हे सतत हलवायचं आणि अगदी कडक होईपर्यंत बघा 2-5 मिनटं असे कडेने सगळीकडनं तव्यावर पसरवून ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. हलवायचे सारखे तर याच्यासाठी की ते एकाच ठिकाणी असे जास्त भाजायला नको किंवा एका ठिकाणी कच्चे राहायला नको. सगळीकडनं एकसारखे भाजले पाहिजेत, म्हणून आपल्याला सगळीकडनं असे सतत हलवून असे पसरवून ठेवायचे. 1-2 मिनटं ठेवायचे आहे. साधारणतः सगळे शेंगदाणे, खारे शेंगदाणे बनवायला एक 10-12 मिनटं जातात. कारण तव्यावर जेवढं आपण कडक करू तेवढे ते क्रंची आणि खाताना अगदी चविष्ट लागतात बघा, टेस्टी. तर आता हे मी सतत असे हलवते आणि 2-2 मिनटांनी सतत असे सगळीकडनं पसरवून ठेवते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आणि विशेष म्हणजे फार वेळ लागत नाही बघा. तर आपण बाहेरून शेंगदाणे आणतो ते कॉस्टली पण खूप भेटतात आणि आणल्यानंतर बघा सगळ्यांना पुरेलच असं नाही, पण तुम्ही घरी जर असे अर्धा किलो 1 किलो प्रमाणामध्ये किंवा असं वाटीचं प्रमाण करून जरी तुम्ही 1-8 दिवसांनी, जरी आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये जर असं बनवून ठेवले हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे, एवढे कुरकुरीत आणि छान क्रंची लागतात बघा. खूप छान टेस्टी लागतात हे खारे शेंगदाणे.
तर मी महिन्यातून 4 वेळा बनवतेच आणि एवढे टेस्टी लागतात. तर अगदी छोट्या भुकेसाठी खूप फायद्याचे आहेत. आणि त्यासोबत जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर आपल्याला बघा इव्हिनिंगला चहाच्या अगोदर छोटी भूक लागते. त्यावेळेला असं हेल्दी हवं असतं आणि काहीतरी टेस्टी आणि रुचकर हवं असतं. तर त्यावेळेला तुम्ही असे हे खारे शेंगदाणे बनवून ठेवले तर अगदी मूठभर जरी खाल्ले तरी तुमची भूक भागली जाते आणि विशेष म्हणजे हेल्दी आहेत. तर यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला तरी चालेल साध्या मिठाऐवजी. आणि शेंगदाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारे शेंगदाणे भाजून गूळ शेंगदाणे जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. किंवा असे खारे शेंगदाणे जर बनवले तर बघा हे अगदी टेस्टी लागतात. आणि तर आता हे जवळपास झालेलेच आहेत. मी तुम्हाला दाखवते त्याची साल बघा अशी लगेच पटकन निघते आणि अगदी भट्टीसारखे दिसायला लागतील बघा सर्वात शेवटी. तर आता मी अजून 1-2 मिनटं ठेवणार आहे तव्यावर पसरवून. तर हे बघा याची साल अशी निघायला लागली की मग गॅस ऑफ करायचा आहे. म्हणजे समजायचं की शेंगदाणे छान कडक आणि भाजलेले आहे सगळीकडनं. तर अशा पद्धतीने त्याचा कलर चेंज होतो आणि एवढे टेस्टी लागतात. तव्यावरच ठेवायचे. गॅस ऑफ जरी केला तरी 1-2-5 मिनटं तव्यावर ठेवायचे आणि नंतर मग थोडे थंड झाले की बरणीत भरून ठेवायचे. गरम पण बरणीत भरून ठेवायचे नाही आहेत किंवा लगेच पण काढायचे नाही आहेत. तर असे तव्यावरच ठेवायचे म्हणजे ते कडक होतात छान. तर आता बघा असं हे दाबून बघायचं. साल निघाली ना की समजायचं की शेंगदाणे तयार झालेले आहेत. हे बघा. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर हे बघा आता कलर पूर्ण चेंज झालेला आहे. अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे दिसायला लागलेत बघा. आता मी गॅस ऑफ केलेला आहे तरी पण आता मी थंड म्हणजे थंड व्हायला आलेत तर मी आता बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. गॅस ऑफ केल्यानंतर पण 5 मिनटं तव्यावर ठेवायचे आणि अगदी नॉर्मल थंड झाल्यानंतर बरणीत लगेच भरून ठेवायचे. जास्त पण थंड म्हणजे तुम्ही खूप वेळ जर ठेवले तर ते आता ह्या पावसाळी दिवसामध्ये लगेच सादळले जातात, नरम पडतात. त्यामुळे थोडे थंड झाले, नॉर्मल झाले की लगेच बरणीमध्ये असे छान भरून ठेवायचे. काचेच्या बरणीमध्ये किंवा तुम्ही असे स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घ्यायचे वाटीमध्ये आणि लगेच बरणीला झाकण किंवा डब्याला झाकण लावायचं. म्हणजे ते सादळले जात नाही, नरम होत नाहीत. एवढे टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. आणि फार वेळ लागत नाही. अगदी 5-7 मिनटामध्ये होतात. फक्त ते आपल्याला गरम तव्यावर ठेवायला लागतात कडक होईपर्यंत, म्हणून थोडा वेळ जातो. झालेत ना छान. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. थँक्यू.